त्यांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं आहे। ज्या काकांनी 50% महिलांना आरक्षण देऊन महिलांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला, महिलांना मुख्य धारेत आणण्याचा प्रयत्न केला, शिवाजी महाराजांनी कर्मकांडाला विरोध केला, ज्या महात्मा फुलेंनी स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडे करून दिले, ज्या संविधानाच्या माध्यमातून न्याय दिला, आंबेडकरांनी त्याच महाराष्ट्रात माणूस स्त्रिया द्रौपदी झाल्या असते असं म्हणतात। द्रौपदीचा अर्थ काय हे त्यांनी समजावून सांगावं। त्यांनी सर्व महिला वर्गाची माफी मागावी। त्यांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं। म्हणजे ज्या काकांनी 50% स्त्रियांना आरक्षण देऊन महिलांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला, महिलांना मुख्य धारेत आणण्याचा प्रयत्न केला, शिवाजी महाराजांनी कर्मकांडाला विरोध केला, सती जाण्यास आईला मनाई केली, ज्या महात्मा फुलेंनी स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडे केले, ज्या संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांना न्याय दिला आंबेडकरांनी, त्याच महाराष्ट्रात एक माणूस स्त्रिया द्रौपदी झाल्या असत्या असं म्हणतात। द्रौपदीचा अर्थ काय त्यांनी जरा समजून सांगावं आणि त्यांनी समस्त महिला वर्गाची माफी मागावी।